श्रोतेहो नमस्कार. 2025 या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. जुनं वर्ष सरताना आकाशवाणी वृत्तविभागाच्या मागोवा 2025 या 8 भागांच्या मालिकेत आपण संपूर्ण वर्षातल्या महत्त्वाच्या घटनांचं पुनरावलोकन करणार आहोत. या मालिकेच्या आजच्या तिसऱ्या भागात आपण जाणून घेऊया सरत्या वर्षातल्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या ठरलेल्या काही घडामोडींविषयी. श्रोतेहो, सरत्या वर्षाच्या अखेरीला आपण श्रमिकांच्या आयुष्यातली एक मोठी क्रांती अनुभवली. दशकानुदशके चालत आलेल्या गुंतागुंतीच्या कामगार कायद्यांचं रूपांतर 4 सुटसुटीत संहितांमध्ये झालं. घाम गाळणारा कामगार, स्विगी झोमॅटोच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत सेवा पोहोचवणारा गिग वर्कर, ते महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा देणाऱ्या आणि त्याचवेळी उद्योग क्षेत्राला दिलासा देत भविष्यात सातत्यपूर्ण रोजगार निर्मितीची सुनिश्चिती करणाऱ्या 4 कामगार संहिता देशात लागू झाल्या. याचाच मागोवा घेत आहेत भारतीय मजदूर संघाचे नेते ॲडव्होकेट अनिल धुमणे. केंद्र सरकारने 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 नवीन कायदे केले आणि त्याचे समाजावर, कामगार वर्गावर मोठे परिणाम होणार आहेत. मेन म्हणजे या नवीन कायद्यांमध्ये कामगाराची व्याख्या बदलण्यात आलेली आहे. जी व्यक्ती कुशल, अकुशल, त्याचबरोबर मॅनेजरियल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑफिसर्स, प्रोडक्शन अशा विविध स्वरूपाची कामे करतात, असे सर्व कामगार या व्याख्येमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे या कामगारांना वेतन सुरक्षा, सामाजिक सुरक्षेची हमी या नवीन कायद्यामध्ये मिळणार आहे, जी आधी त्या ठिकाणी मिळत नव्हती. त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा ही नव्याने लागू झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की आता अनेक नवीन प्रकारचे कामगार निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर्स, यामध्ये काम करणारे ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी अशा प्रकारचे कामगार, त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातले कामगार, स्कीम वर्कर्स, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, आशा, टॅक्सी, रिक्षाचालक, हे सर्व कामगार सामाजिक सुरक्षेच्या छत्राखाली या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे या कामगारांना नव्याने सामाजिक सुरक्षा लागू झालेली आहे. कामाच्या तासामध्ये देखील त्या ठिकाणी लवचिकता आणण्यात आलेली आहे. 48 तास हे आठवड्याचे राहतील, मात्र ते तुम्ही 4 दिवसात जरी पूर्ण केले तर 4 दिवसाचा आठवडा होईल. उर्वरित 3 दिवस कामगारांना सुट्टी द्यावी, अशा प्रकारची तरतूद आहे. जादा कामाचे वेतन हे दुप्पट दराने त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांना देखील रात्रपाळीमध्ये कामाची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पण देत असताना महिलांना जाण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था या देखील कंपल्सरी करण्यात आलेली आहे. या सगळ्यामुळे कामगारांमध्ये एक शाश्वत अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली आहे. सामाजिक सुरक्षा आणि वेतन सुरक्षा याची हमी कामगारांना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मालकांना देखील कमीत कमी कायद्यांचे अनुपालन करण्यामुळे आणि ऑनलाईन सर्व सुविधा असल्यामुळे सोय होणार आहे. संप आदी गोष्टीमध्ये नवीन नियम करण्यात आल्यामुळे एक खात्री, शाश्वत अशा प्रकारचं काम चालण्याची खात्री निर्माण झालेली आहे. त्यातून उत्पादन वाढेल, त्यातून संपत्ती वाढेल आणि कामगार आणि रोजगार देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे नवीन कामगार कायदे हे कामगारांच्या हिताबरोबरच मालकांच्या देखील सोयीचे झालेले आहेत. हा एक मोठा बदल देशामध्ये झालेला आहे. श्रोतेहो, भविष्यातील धोरण आखणीसाठी आधार असलेल्या जनगणना प्रक्रियेचा निर्णय याच वर्षात झाला. कोविड आणि इतर कारणांमुळे 2021 पासून लांबणीवर पडलेली जनगणना यंदा डिजिटल स्वरूपात होणार आहे. त्याचवेळी सामाजिक न्यायाचा कणा ठरणारी जातनिहाय जनगणना यासोबत केली जाणार आहे. याविषयी सांगत आहेत सामाजिक राजकीय घडामोडींचे विश्लेषक पत्रकार नीरज पंडित. तब्बल 15 वर्षांनंतर देशामध्ये जनगणना होणार आहे. केंद्र सरकारने जनगणना 2027 हा कार्यक्रम जाहीर केला. 2027 मध्ये जी जनगणना होणार आहे त्यामध्ये क्रांतिकारी बदल करण्यात आलेले आहेत. 2 महत्त्वाचे बदल म्हणजे जातनिहाय जनगणना होणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्व जनगणनांमधून सी आणि एस-टी व्यतिरिक्त इतर जाती वगळण्यात आल्या होत्या. काही राज्यांनी त्यांच्या स्तरावर जातीय जनगणना केल्या होत्या, मात्र त्यामध्ये वाद, त्याच्यातून होणारे राजकारण ह्या सर्वाचा विचार करून सरकारने अधिकृतरित्या जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर ही जनगणना जी आहे ती डिजिटल परिवर्तनाची असणार आहे. म्हणजे डेटा संकलनासाठी पहिल्यांदाच मोबाईल ॲपचा वापर होणार आहे. बहुभाषिक सहाय्यकासह जनगणना देखरेख
आणि व्यवस्थापन पोर्टल तयार होणार आहे. जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये जनगणना करताना जी डेडलाईन द्यावी लागते, त्यामध्ये 2 भाग करण्यात आलेले आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश, लडाख, त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्य वगळता इतर राज्यांमध्ये 1 मार्च 2027 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतची मर्यादा असणार आहे. दुसरा टप्पा हा लडाख आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर ह्याचा असणार असून त्यांच्यासाठीची कालमर्यादा ही 1 ऑक्टोबर 2026 अशी असणार आहे. श्रोत्यो, दुबार वा बोगस नोंदणी असेल किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत तसंच राहिलं असेल, अशा अनेक कारणांमुळे मतदार याद्यांमधल्या त्रुटी कायम होत्या. अखेर भारत निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं अर्थात SIR मोहिमेच्या माध्यमातून लोकशाहीची पाळेमुळं घट्ट करण्याचं काम यावर्षी सुरू केलं. दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम सुरू आहे. या महत्त्वाच्या घडामोडीबद्दल सांगत आहेत राजकीय घडामोडींचे विश्लेषक पत्रकार पार्थ कपोले. मतदार याद्यांचं शुद्धीकरण, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने हा उपक्रम हातात घेतला आहे. आजच्या घडीला SIRचा मसुदा टप्पा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहे. याची सुरुवात झाली बिहारमध्ये. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी SIR राबवण्यात आलं आणि तिथून मोठ्या प्रमाणात दुबार नावं, बोगस नावं किंवा मृत नावं वगळली गेली. सध्या 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIRची कार्यवाही सुरू आहे आणि या राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये मसुदा याद्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. ताज्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर मध्य प्रदेशात सुमारे 40 ते 42 लाख, केरळमध्ये 24 लाख, छत्तीसगडमध्ये 27 लाख, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये 97 आणि 74 लाख नावं ही मसुदा यादीमध्ये हटवण्यात आली आहे. असा जर आपण विचार केला तर एकूण मिळून देशभरामध्ये जवळपास 3,70,00,000 अधिक नावं मसुदा टप्प्यामध्ये वगळली गेली आहेत. तर आता ही नावं कोणती आहेत? तर बऱ्याचदा ती दुबार नावं आहेत, अनेकदा बोगस नावांची किंवा नोंदणी झालेली असते किंवा अनेकदा मृत व्यक्ती असतात, त्यांचीही नावं निवडणूक यादीमध्ये कायम असतात. तर ही नावं हटवण्यात आली आहेत. यापूर्वी अशी SIR प्रक्रिया झाली होती, त्यानंतर ही प्रक्रिया आताच होते आहे. आताचा जर आपण विचार केला तर यापूर्वी झालेल्या SIR नंतर देशातलं नागरीकरण वाढलं, स्थलांतर वाढलं, डिजिटल नोंदींचा वापर वाढला आणि मतदारांच्या संख्येमध्ये वेगवान बदल व्हायला लागला. याच्यामुळे मतदार याद्यांची अचूक आणि प्रत्यक्ष पडताळणी आधारित पुनरीक्षण करणे हे खूप गरजेचं झालं होतं. त्यामुळे यंदाच्या SIRमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात घरभेटी म्हणजे प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन सत्यापन करणं, नकाशांकन करणं आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून क्रॉस चेकिंग करणं याचा व्यापक प्रमाणामध्ये वापर सुरू झाला आहे. देशभर चालू असलेल्या SIR मोहिमेमुळे आगामी निवडणुकांकडे अधिक विश्वासाने मतदारांना नक्कीच पाहता येईल, याबद्दल शंका नाही. श्रोत्यो, आपल्या नागरी व्यवस्थेच्या दृष्टीनं या वर्षाची सर्वात मोठी घडामोड ठरली ती मोठ्या विलंबानंतर प्रत्यक्षात सुरू झालेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया. निवडणुका न झाल्यानं प्रशासकांच्या हाती असलेला कारभार आता पुन्हा एकदा थेट जनतेनं निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या हाती जाणार आहे. याचाच धांडोळा घेत आहेत पुण्यनगरी या वृत्तपत्राचे मुख्य राजकीय संपादक उदय तानपाठक. गेली 6-7 वर्ष जवळजवळ माझ्या अंदाजाने इथे प्रशासकाचं राज्य होतं. पूर्णपणे प्रशासन हा तिथला कारभार करत होतं. त्यामुळे नगरसेवक, महापौर किंवा अशी कुठलीही यंत्रणा तिथे नव्हती. त्याच्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा होती. त्याच्यामध्ये तो विषय कोर्टामध्ये गेला होता. त्या सगळ्या गोष्टी, निवडणुकीची घोषणा झाली. ती घोषणा झाल्यानंतर पुन्हा तो आरक्षणाचा प्रश्न आला. पुन्हा निवडणुका पुढे गेल्या. काही निवडणुका पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी ते निकाल सुद्धा रखडले होते. या सगळ्या गोष्टीमुळे एक लोकशाही प्रक्रिया थोडीशी बाधित होते की काय, अशा प्रकारचं एक लोकांना वाटत होतं. पण तसं झालं नाही आणि अखेर निवडणुका झाल्या. त्या निवडणुका झाल्यानंतर आता जे निकाल लागले ते सुद्धा जनतेने अगदी चाचूद्याने दिलेले आहेत. थेट नगराध्यक्ष आपल्याला जी पद्धत आलेली आहे, तिथे अनेक ठिकाणी राज्यामध्ये जो पक्ष सत्तेवर आहे, जे पक्ष सत्तेवर आहेत त्यांनाच तिथे परत सत्तेवर बहुमताने आणलेलं आहे. परंतु त्याच्या खाली एक आणखीन एक गोष्ट घडली, जिथे समजा एखाद्या अपक्षाचा जर तिथे नगराध्यक्ष असेल
तर नगरसेवक जे आहेत तिथे बहुमत मात्र ब किंवा क पक्षाचा आहे. म्हणजे तिथे पुन्हा पुढे काय होणार? हा एक पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे ते अविश्वास ठराव येणार का? ते काम करून येणार की नाही? असे अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण होऊ शकतात. पण याचा अर्थ मतदार सुद्धा हे चतुर आहेत. मतदारांनी कुठल्याही प्रकारचं एक हाती सत्ता होईल अशा प्रकारचं दिलेलं नाही. चतुराईने केलेलं आहे. दुसरं असं की या निवडणुका झाल्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात विकासाचं जे चक्र जे आहे, ग्रामीण भागामध्ये फिरायला सुरुवात होईल. वॉर्डातली कामं असतात, छोटी-छोटी कामं असतात, ती होत नाहीत. ती आता नगरसेवक आल्यामुळे तिथल्या त्या भागामध्ये ती होतील. रस्ते असतील गावातले, वीज, पाणी अशा अनेक समस्या असतात. त्या समस्या सुटायला मदत होईल. तिथे निधी जाईल, तो निधी सुद्धा योग्य प्रकारे वापरला जाईल आणि अशा प्रकारच्या या गोष्टी होतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, की शहरीकरण जे महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात होतंय, त्या शहरीकरणामध्ये महापालिका या आपल्याकडच्या ज्या आहेत, तिथे सुद्धा प्रशासक राज्य होतं आणि त्यामुळे तिथल्याही समस्या सुटत नव्हत्या. तिथेही लोकं कंटाळलेले होते या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि 7-8 वर्ष जवळ तिथे मोठा कालखंड जो आहे, हा बिना महापौर, बिना नगरसेवक तिथे चालू होता. आता या निवडणुका पुढच्या महिन्यात होतात 15 तारखेला. 15 ला निवडणूक होऊन 16 ला निकाल लागतील आणि तिथे सुद्धा आता एक लोकशाही व्यवस्था स्थापन होईल. श्रोतेहो, राज्याचं सामाजिक राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या मराठा आंदोलनानं या वर्षात मोठं निर्णायक वळण घेतलं. या आंदोलनाला समाजातील सर्व थरांकडून मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा आणि गणेशोत्सवाच्या काळात आंदोलकांनी मुंबईला दिलेली धडक निर्णायक ठरली. अखेर आंदोलक आणि शासन यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर कुणबी नोंदी असलेल्यांना तसं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सरकारनं शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रशस्त केला. याचाच मागोवा घेत आहेत सामाजिक राजकीय घडामोडींचे विश्लेषक पत्रकार नीरज पंडित. 2017 मध्ये गायकवाड आयोगाच्या शिफारसीनुसार 2018 मध्ये मराठा समाजाला राज्य सरकारने 16% आरक्षण दिले. त्यामध्ये एसीबीसी या प्रवर्गातून हे आरक्षण देण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. त्यानंतर 2018 मध्ये राज्य सरकारने एक कायदा केला. यामध्ये 16% आरक्षण पुन्हा लागू करण्यात आले. उच्च न्यायालयाने हे आरक्षण नोकरीसाठी 13% तर शिक्षणासाठी 12% इथपर्यंत कमी केले. सर्वोच्च न्यायालयाला या कायद्याला आव्हान देण्यात आले होते. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा राज्यातील ही 50% जास्त जाते आहे आणि हे संविधानाच्या विरुद्ध आहे असे सांगत हे आरक्षण पूर्णपणे रद्द केले. यानंतर 2024 मध्ये देखील महाराष्ट्राने विधानसभेत 10% आरक्षणाचा नवीन कायदा मंजूर केला. मात्र त्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी हे प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तशीच मागणी या मराठा नेत्यांकडून होत होती. हा निर्णय कायदेशीररित्या सर्व कसोटींवर कसा उतरेल याचा विचार करून सरकारने निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. श्रोतेहो, सरत्या वर्षातील या घडामोडींनी केवळ वर्तमानाला दिशा देताना नव्या वर्षातल्या प्रगतीचाही पाया रचला. मागोवा 2025च्या आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया अशाच इतर घडामोडींसह. श्रोतेहो, आपला मागोवा 2025 हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा मागोवा 2025 हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन सोनाली मंचेकर. समन्वय आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.